नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीच्या या खास एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचे निर्णय काय असणार याच्याबद्दल सगळ्यांना उत्सुकता होती, काळजी सुद्धा होती. आणि मग एक मोठा निर्णय समोर आला, तो म्हणजे अँटी रोमिओ स्क्वॉडचा. हेतू हा की उत्तर प्रदेशमध्ये मुलींची छेडछाड करणाऱ्या अशा लफंग्यांना, कार्ट्यांना वठणीवर आणण्यासाठी हे स्क्वॉड होतं. पण थोडंसं जरा उलट्याच गोष्टी घडल्या. अनेक निष्पाप प्रेमी युगुलांना सुद्धा त्याचे फटके बसू लागले. पुरोगाम्यांकडून ओरड झाली की हा तर सांस्कृतिक दडपशाही आहे. हे सगळं सुरू असताना प्रशांत भूषण, म्हणजे आम आदमी पार्टीवाले अण्णा हजारे केजरीवाल आंदोलन तुम्हाला लगेच आठवेल, त्या प्रशांत भूषणांनी, जे स्वतः ख्यातनाम वकील आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये निलेश भाषण केलं की अँटी रोमिओ स्क्वॉड का, अँटी कृष्णा स्क्वॉड का नाही. आणि मुख्यतः कृष्ण आणि रोमिओ यांची तुलना करण्याच्या कुठेतरी घाईगडबडीमध्ये अशा स्वरूपाचं वादग्रस्त वक्तव्य जे आहे ते समोर येताना पाहायला मिळतं. या वक्तव्यावर त्यांनी आता आपण कोणाची जनभावना किंवा हिंदू समाजाची भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता अशा स्वरूपाचं वक्तव्य केलंय. मात्र ज्या स्वरूपाचं ईव्ह टीझिंग होतं, ज्या स्वरूपाची छेडछाड होते, त्या छेडछाडी विरोधातली कारवाई म्हणून योगींच्या या कारवाईकडे बघितलं जायला हवं. कृष्णांच्या कथेमध्ये ज्या स्वरूपाचं वर्णन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये ईव्ह टीझिंग अशा स्वरूपाचं नाही आहे, तर त्यामध्ये फ्लर्टिंग अशा स्वरूपाचं आहे. कुठे ना कुठे समोरच्याला मोहित करणं किंवा स्वतःच्या कलागुणांनी, स्वतःच्या व्यक्तित्वानं समोरच्याला आकर्षित करणं, जो मूळ सजीव धर्म आहे त्या धर्माचं वर्णन आहे. आणि त्यामुळे अशा ठिकाणी इथे वक्तव्यच मुळात खूप चुकीच्या पद्धतीनं झाल्यानं अनेकांच्या भावना दुखावल्या आणि त्यातून वादाला सुरुवात झाली. आणि म्हणूनच एकूण अँटी रोमिओ स्क्वॉड असावं का, मग त्याच्यामध्ये प्रेमावरती येऊ घातलेली बंधनं, पॅरल सेन्सॉरशिप, आणि मग त्याच्यावरती हा असा कोणीतरी प्रशांत भूषणांनी केलेली टिप्पणी आणि त्यामुळे उद्भवलेला वादंग, याबद्दल आपण बोलणार आहोत. ज्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर सच्चिदानंद शेवडे, हिंदुत्ववादी विचारवंत, माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत. त्यांच्या शेजारी आहेत ॲडव्होकेट गणेश सोनी, भाजपच्या विधी आणि न्याय विभागाचे ते प्रमुख आहेत आणि प्रवक्ते आहेत. पुण्याहून आहेत रुबेन मॅस्करनास, आम आदमी पार्टीचे प्रवक्ते, आणि त्यांच्याशी जरी जॉन गजधीव, ख्रिश्चन धर्माचे अभ्यासक आहेत. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा सोनींपासून सुरुवात मी शेवडेंपासून सुरुवात करेन. शेवडेजी, म्हणजे हे खरंच आहे की मुळात एक विषय पूर्ण वेगळा असताना प्रशांत भूषणांनी कृष्ण वगैरेचं नाव घ्यायला हवं होतं का, पण तरी सुद्धा जे सांगण्याचा प्रयत्न प्रशांत भूषणांनी केलेला असावा, तो बहुधा असावा म्हणतोय मी, तो म्हणजे नाहीतरी कृष्ण हा शब्द कृष्णकृत्य अशा अर्थानं पण येतो, कृष्णकृत्य किंवा तशा अर्थानं कृष्ण या शब्दाचा असा पण अँगलने येतो. त्यामुळे लगेच हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या. म्हणजे जे काही ट्रोलिंग सुरू झालं ते समर्थनीय होतं का? नक्की होतं. त्याचं कारण असं आहे का, कस्टर्ड या शब्दाच्या ऐवजी मी चुकून बास्टर्ड हा शब्द वापरला तर चालेल का? प्रत्येक शब्दाला त्याचा काही अर्थ असतो ना. कृष्णकृत्य तुम्ही जेव्हा म्हणताय ना, तेव्हा कृष्ण या शब्दाचा तिथे अर्थ आहे काळा हा. तिथे कृष्ण या देवतेचं नाव नाहीये. म्हणजे प्रत्येक शब्दांना त्यांचे अर्थ असतात, तो शब्द कुठे वापरला जातो त्याच्यावरती. आता तुम्हाला प्रशांत भूषण म्हटल्याबरोबर ताबडतोब आठवलं अण्णा हजारेंचं आंदोलन. खूप चांगलं आहे, तुम्ही खूप चांगल्या मनोवृत्तीचा आहात म्हणून तुम्हाला चांगलं आठवलं. आमची मनोवृत्ती फार वाईट आहे म्हणून आम्हाला नेमका अफजल आठवतो, आम्हाला याकूब मेमन आठवतो, ज्याच्या फाशी करता रात्रीच्या वेळेला सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींना उठवायला जाणारा माणूस हाच होता, हे आम्हाला आठवतं. याचाच अर्थ जाणीवपूर्वक, घाणीवरती ज्याप्रमाणे माशा बसतात ना त्याप्रमाणे जाणीवपूर्वक कृत्य करणारा माणूस. याचाच दुसरा अर्थ असा आहे की येन केन प्रकारेण बरं घटम बिंद्यात पटम छिंद्यात कुर्याद रासवरोहणम येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषोद्भवेत, असे संस्कृत मधलं एक सुभाषित आहे. म्हणजे रस्त्यात उभं राहा, घट फोडा किंवा कपडे फाडा, काहीच जमलं नाही तर गाढवावरती स्वार व्हा आणि फिरा, काही करून लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवा. केवळ एवढंच एक काम आहे. हा सध्या बाजूला पडलेला, अडगळीत पडलेला माणूस आहे. काहीतरी करून आपल्याकडे, अरे कुणीतरी माझ्याकडे पहा रे, एवढी केविलवाणी अवस्था याच्यावरती ओढवलेली दिसतीये. पण त्याच्याकरता त्यांनी देवाला ओढणं हा जो अश्लाघ्य प्रकार केलाय ना, त्यामुळे ट्रोलिंग आणि बाकीच्या सगळ्याला सामोरं जाणं हे अगदी खरं तर खूप सौम्य आहे. कारण हिंदू खूप उदार मतवादी आहेत म्हणून इतर कोणत्याही धर्माच्या बाबतीत जर असं केलं असतं तर अहो काहीही न होता सुद्धा अग्रलेख मागे घेणारे संपादक इथेच आहेत. ठीक आहे. मी पण शिवडे या पूर्ण मुद्द्यावर अनेकदा कृष्ण ही प्रतिमा जी आहे ती नाट्यकृतीमध्ये असो किंवा वेगवेगळ्या अशा पथनाट्यांमध्ये असो तिचा वापर केला जातो आणि त्या माध्यमातून एखादी संदेश देण्याचा प्रयत्नही केला जात असतो. तो संदेश देण्याचा प्रयत्न जर भूषण यांनी केला असेल आणि त्यासाठी म्हणून
कृष्ण ही प्रतिमा वापरली असेल. तसे आपण उदारमतवादी आहोत, हिंदू अनेक वेळेला आपण आपल्या ज्या प्रतिमा आहे देवदेवतांच्या त्या अशा स्वरूपामध्ये समाज प्रबोधनासाठी वापरायला देतो. जर तशा स्वरूपात ती वापरली गेली असेल तर त्यात चूक काय? हा प्रश्न चांगला आहे बरं का. पण इव टीझिंग काय होतो याचा अर्थ? हे कृष्णाच्या इतिहासात आहे का? कृष्ण तसा आहे का? कृष्णाला ज्या वेळेला आम्ही देव मानतोय, आम्ही परमात्मा मानतोय, भागवतकार स्वतः सांगतात कृष्णस्तु भगवान स्वयं, कृष्णम वंदे जगद्गुरुम ही आमची भावना आहे. त्यामुळे ह्या भावना दुखावल्या जातातच असं ज्यावेळेला, आणि या भावना जाणीवपूर्वक दुखावण्याचा ज्या वेळेला प्रयत्न केला जातो ना, त्यावेळेला माझं सांगणं इतकंच आहे की इतर कोणत्या धर्मियांच्या वाटेला जाऊन बघावं एकदा. नाही जाणार तुम्ही, जाऊही नये. म्हणजे माझं जावं असं मुळीच म्हणणं नाही. कोणीही कोणाच्याही धर्माच्या अशा प्रकाराने गोष्टी करणं हे गैर आहे, यात वाद नाही. पण पैगंबरांवरती टीका केल्यामुळे एक कमलेश तिवारी आजही तुरुंगात आहे, त्यांनी ते करणं वाईट होतं, यात वाद नाही. पण तो तुरुंगात आहे. प्रशांत भूषण मात्र देवाबद्दल वाटेल ते बोलतो आणि त्याच्यावरती ट्विटवरती ट्विट करत राहतो. याला काय अर्थ आहे? ठीक आहे, मी पुण्याला जातो. मी पहिल्यांदा जाईन रुबेन मॅस्करनास यांच्याकडे, प्रवक्ते आम आदमी पार्टीचे. रुबेन, तसं आता प्रशांत भूषण किंवा भूषण पुत्रांचा आता काही आपशी संबंध नाही याची मला कल्पना आहे, पण तरी सुद्धा चळवळीचा एक संबंध तुमचा त्या अर्थानं आहे. त्यांनी ज्या प्रकारे ह्याच्यातला कृष्ण हा झाला एक स्टार्टिंग पॉईंट, त्यांना सांगायचा मुद्दा असा होता जो मला वाटतोय, तो म्हणजे रोमिओ हे कॅरेक्टर घेण्याच्या ऐवजी मग तुम्हाला जर का कुठलं घ्यायचं असेल तर कृष्ण का नाही, अशी त्यांनी बहुधा तुलना केली असावी. तुम्हाला काय वाटतं? नाही, पहिलं तरी पक्षाची भूमिका अशी आहे की आम्ही त्यांचं जे काही वक्तव्य आहेत वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. एक दुसरं म्हणजे ज्यांचं भावना दुखावलं गेलं त्यांनी कायद्याच्या चौकटीत कंप्लेंट करावा, जे योग्य प्रोसेस आहे ते फॉलो करावं, आणि जे कायदा आहे त्यांचा हातीत घेऊ नये, घेतला नाही पाहिजे, त्याचा हाती त्यांना घेतला नाही पाहिजे, घ्यायला नको. ठीक आहे, मी जॉन गजदीव यांच्याकडे जाईन. गजदीवजी, याच्यातला जसा एक मुद्दा कृष्ण हा शब्द आल्यामुळे हिंदू धर्माचे अभ्यासक किंवा हिंदू धर्मप्रेमी जसे शेवडे आहेत त्यांची भावना दुखावली आणि त्यांनी निषेध व्यक्त केला. त्यातला जो अँटी रोमिओ स्क्वॉड आहे त्यातला रोमिओ, आम्हाला जुलिएट रोमिओचा आम्हाला शेक्सपियरियन रोमिओ फक्त आठवतो, पण रोमिओ शब्दाला आणखी पण काही रेफरन्स ख्रिश्चनिटीमध्ये आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ख्रिश्चन मंडळी सुद्धा अशा या रोमिओ हा शब्द तिथे वापरण्याबाबतीत कसं बघता? अँटी रोमिओ स्क्वॉड. भावना म्हणून जर विचार केला तर विश्वास, लोकांचा जो विश्वास असतो विचार केला तर ते उद्गार चांगले नाहीत. कृष्णाची जे बाजू लोक आपण समजतो की कृष्णाचा तो अवखळपणा होता. कृष्ण बालपणात केलेल्या त्या खोड्या होत्या, ते काही मोठा माणूस झाला आणि त्यांनी पोरीबाळींच्या खोड्या काढल्या असला तो प्रकार नव्हता. कृष्ण हे एक विश्वासू धर्मातलं एक मोठं नाव आहे, देव आहे. त्यामुळे त्याचं देवपण आणि त्यावर विश्वास, त्यावर लोकांचा असलेला विश्वास हे लक्षात घेता कृष्णाचं नाव न घ्यायला पाहिजे, घेणं आवश्यक नव्हतं. दुसरं महत्वाचं की रोमिओ हा प्रेमाचं प्रतीक मानलं जातं, एकनिष्ठ प्रेमाचं. मानवातील रिलेशनशिप कशी असेल ते रोमिओने जगाला, मानव जातीला सांगितलं. आणि त्या दृष्टीने रोमिओ हा काय रोड साईड किंवा पोरींची छेडछाड काढणारा माणूस म्हणता येणार नाही. तरुण होतात, आपल्याकडे हीर रांझा आहेत, नंतर बाजीराव मस्तानी पण आहे, पृथ्वीराज संयुक्त आहेत. या सगळ्यांचं जे प्रेमाचं प्रतीक आहे तसंच ते ही प्रेमाचं एक प्रतीक होतं. त्यामुळे रोमिओला रोमिओचं नाव देणं ते चुकीचं आहे असं मी समजतो. आणि प्रशांत भूषण यांनी ते व्यवस्थित केलं, पण कृष्णाचं नाव घ्यायला नको. पण रोमिओ हा त्या अर्थानं धार्मिक पातळीवर संवेदनशील विषय होऊ शकतो का? कारण ते नाटकातलं एक पात्र आहे. आता ते खरं खोटं हा विषय दुसरा, मात्र शेक्सपियरच्या नाटकातलं ते पात्र आहे आणि त्या पात्रासंदर्भात जर वक्तव्य केलं जात असेल तर ते एकदा समजलंही, समजून घेतलं जाऊ शकतं. तुम्ही त्याला धार्मिक अशा स्वरूपाचा रंग देऊ शकत नाही. मात्र कृष्ण हा पूर्णतः धार्मिक प्रतिमा असलेला आणि एका वर्गाचा देव आहे आणि त्याच्याबद्दल झालेलं हे वक्तव्य, म्हणून तुम्ही रोमिओला त्या अंगानं बघतात का? धार्मिक अंगानं रोमिओकडे करण्यात आलेलं वक्तव्य तुम्ही बघता का?
मला वाटतं की रोमिओ हे पात्र आहे आणि ते धार्मिक नाही. नाटकातलं एक पात्र जरी असलं तरी ती एक फार मोठं कॅरेक्टर निर्माण झालेलं आहे आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून निर्माण झालेलं आहे. अशा वेळेस एखाद्या स्क्वॉडला की ज्या छेडखानीबद्दलच्या स्क्वॉडला रोमिओचं नाव देणं असं काही हे होणार नाही. आता आपण भारतीयत्वाचा जर हे अंगीकार करत आहोत असं मानलं गेलं तर ही राजाचं नाव देता येईल, इतरांचंही देता येईल ना. अनेक गोष्टी असतात की आपल्याला स्क्वॉड जर तयार करायची असेल तर त्या स्क्वॉड प्रमाणे आपल्याला तशा पद्धतीने आपली दक्षता निर्माण केली पाहिजे. माझ्या दृष्टीने मला वाटतं की अर्थात मी सोनीना हा प्रश्न विचारतो. सोनीची याची मुळात सुरुवात झाली ती या स्क्वॉडचं नाव अँटी रोमिओ स्क्वॉड ठेवण्याच्या मागे मुळामध्ये तुम्हाला लफंगे वगैरे हिंदीमध्ये अनेक शब्द आहेत. लफंगे टपोरी आहेत. नाही, टपोरी मुंबई हा शब्द आहे. पण बटाटेवडा भारतभर मान्य झालेला आहे, तसं टपोरी देखील आता भारतभर मान्य झालं. म्हणजे थोडक्यात तुम्ही सुद्धा हे मान्य करता की असे अनेक शब्द आहेत. तर रोमिओ सारखं पात्र जे ठीक आहे, रोड रोमिओ हा लोकल स्लँग मध्ये वापरला जातो तो भाग वेगळा, पण ज्यावेळी शासकीय एखाद्या कार्यवाहीचं नाव जेव्हा रोमिओ ठेवलं जातं त्यावेळी स्वाभाविक आहे की ख्रिश्चनांना सुद्धा म्हणजे भले तो रोमिओ हा काही धार्मिक अधिष्ठान असलेलं पात्र नाहीये, नाटकातलं का असे ना, पण शेक्सपिरियन पात्र आहे ते सुद्धा. शोकांतिकामध्ये तुम्हाला नाही वाटत ही चूक झाली? लक्षात घ्या, त्या मागचा जो उद्देश आहे की बऱ्याचशा सार्वजनिक ठिकाणी खास करून बागा बगीचे वगैरे तिथे बरेच प्रेमी युगल विरंगुळा म्हणून तिथे वावरतात आणि काही तिथे आक्षेपार्ह जर गोष्टी घडत असतील तर त्या जनमानसामध्ये त्याचे वेगळा एक मेसेज जातो. लहान मुलांवरती विचित्र परिणाम होऊ शकतो, त्याचं अनुकरण करायचं त्यांना प्रोत्साहित होऊ शकतात ती. त्याला कुठेतरी आळा बसावा म्हणून हे स्क्वॉड निर्माण झालेलं आहे. बरं, हे स्क्वॉड काही 15 दिवसापूर्वी योगीनाथ आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यापासून ते अखिलेश मुख्यमंत्री असल्यापासूनचं ते स्क्वॉड आहे. फक्त हे आम्हाला अजूनही कळत नाही की रोमिओ त्याला का नाव दिलं, दुसरं कुठलं तरी नाव त्याला उपयुक्त ठरलं असतं, परंतु त्याचा मागचा जो उद्देश आहे तो काही चुकीचा आहे असं बिलकुल आपल्याला म्हणता येणार नाही. खरं तर हे नाव ठेवल्यामुळे मूळ हेतूलाच हरताळ फासला जातो. कारण जेव्हा तुम्ही अँटी रोमिओ म्हणता आणि एका वर्बॅटिम जर का घ्यायचं झालं तर रोमिओ सारख्या अस्सल प्रेम करणाऱ्या माणसाला सुद्धा तुम्ही गुन्हेगार ठरवता. आणि त्यांना उठाबशा काढायला लावतात, त्यांना कान पकडायला लावतात, उठाबशा काढायला लावतात 4 चौघांच्या देखत, आणि तुमचे दूरचित्रवाणीचे वगैरे टीव्ही चॅनल्स तिथे त्याचे चित्रीकरण करतात, ते प्रसारित होतं आणि त्यांची फार अवघड परिस्थिती होते. हा काही हे भाजपचेच प्रवक्ते म्हणतात ती खूपच चांगली गोष्ट आहे आणि त्याचा उद्देश आहे तो काही बिलकुल वाईट नाहीये. नाही, पण अशा स्वरूपामध्ये कोणताही ज्यांनी आरोप केलेला नाही तो काही म्हणजे कोणाबरोबर तरी प्रेम करणं हा काही गुन्हा असू शकत नाही. आणि गुन्हा आता तो सार्वजनिक जागेवर अशा स्वरूपात जर प्रेम व्यक्त केलं जात असेल तर त्याला गुन्हेगार ठरवून अशा स्वरूपात त्याची धिंड काढणं सार्वजनिक पातळीवर आणि ते माध्यमांसमोर दाखवणं कुठे ना कुठे आपण मानवाधिकाराचंच उल्लंघन करतोय अशा स्वरूपाचं हे चित्र आहे. आणि त्यामुळे मुळात ही जी कारवाई होतीये ती एक सीमित असावी, ती सार्वजनिक पातळीवर दूरचित्र वाहिन्यांना मिळणार नाही याची खबरदारी घेतली जायला हवी. मात्र जितकी प्रसिद्धी मिळेल तितकं यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवता येईल या अपेक्षेने अनेकदा याला प्रसिद्धी ही पोलीस यंत्रणा आणि सरकारकडून दिली जाते आणि त्यातून मग अशी अवघड परिस्थिती जी आहे ती सरकारची होताना पाहायला मिळते. शेवटी इकडे एक मला प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे मी तुमच्याकडे बहुसंख्य हिंदूंचं समजा प्रतिनिधी अशा अर्थानं बघूयात की तुम्ही म्हणता ना आमच्या हिंदूंच्या भावना दुखावल्या, आणि त्या खरंच आहेत. श्री कृष्णाचं नाव वापरायला नको होतं किंवा या पातळीला, पण तेव्हाच आम्ही हेही म्हणतो की रोमिओचंही वापरायला नको होतो. माझे 2 प्रश्न तुम्हाला आहेत. जेव्हा तुम्ही कृष्ण म्हणता तेव्हा तुमच्या मनात एक भारतीय म्हणून असं पण काय येते, आणि मला खात्री आहे की तुमचा साहित्याचा अभ्यास असेल की अरे बाबा रोमिओचं पण नाव नको, ही केवळ आपली वृत्ती म्हणून का तुम्ही म्हणताय? पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, शांतिभूषण प्रशांत भूषण शांतिभूषण सुद्धा कोण आहेत? हिंदूच आहेत. त्यामुळे तुमचा असा दावा आहे की त्यांना कृष्णाचा अपमानच करायचा होता? हिंदू तुम्ही सुद्धा, आम्ही नाही वापरलं कृष्णाचं नाव. आम्ही कुठे म्हणतो की त्याचं समर्थन? तुम्ही कुठे म्हणताय की तुम्ही तर म्हणताय मला की तुम्हाला असं वाटतंय की अपमान झाला म्हणून, याचा अर्थ तुम्हाला वाटत नाही अपमान झाला, पण शांतिभूषणांवरती तुम्ही आरोप करताय. प्रशांत भूषण ही मंडळी आहेत, असे असंख्य हिंदू आहेत आणि हिंदूंचा हाच उदार मतवाद आहे असं माझं म्हणणं आहे की नास्तिक असला तरी सुद्धा तो हिंदू असू शकतो. पण दॅट डझंट मीन की त्यांनी दुसऱ्यांच्या भावना दुखवाव्यात. दुसऱ्यांच्या भावना दुखावण्याचा अधिकार यांनाच दिलेला आहे का? आणि हिंदू असून जाणीवपूर्वक हिंदूंच्याच भावना जेव्हा दुखावल्या जातात ना तेव्हा एवढंच कळतं की यांचा स्वतःचा अभ्यास काडीचाही नाही, मूळ ग्रंथ वाचलेले नाहीत, त्याची प्रमाण माहिती नाहीत आणि उचलली जीभ लावली टाळ्याला असं करून वाटेल ते बोलायचं. स्वतः वकील झालो याचा अर्थ आपण सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचली असं होत नाही ना. त्यांनी भागवत वाचलंय का? रासपंचाध्यायी कधी समजून घेतलेली आहे का? कृष्ण
कृष्णाची रासलीला म्हणजे काय हे कधी समजून घेतलेलं आहे का? किंवा लहानपणी केलेल्या ज्या गोपिकांच्या बरोबरच्या, अहो गोपिका आधी कोण याचं भागवतात इतकं रसभरीत वर्णन आहे की वेदातल्या प्रत्येक रुचेला असं वाटलं की भगवंत अवतार घेत आहेत म्हटल्यानंतर मी स्वतः त्यांच्या जवळ असावं म्हणून वर्णन भागवतकारांनी असं केलंय की जणू वेदातली प्रत्येक रुचाच गोपी बनली. हे जे भावपूर्ण वर्णन आहे ना, हे भावपूर्ण वर्णन समजून घेण्याकरता आतमध्ये काहीतरी लागतं. ते जर नसेल तर मग उपयोग शून्य. तुम्ही कोरडेपणाने बघायचं असेल सगळीकडे तर कोरडेपणाने बघा, पण भक्तिभाव ज्याच्यामध्ये आतमध्ये ओतप्रोत भरलेला असतो ना, तो माणूस तशाच पद्धतीने बघतो. पण चिकित्सक म्हणवणारे जे लोक असतात ना, त्यांच्यात भक्तिभाव हा प्रकार शेवटेजी तुम्ही म्हणते ते 100% मान्य आहे. ही भावना जशी एक हिंदू म्हणून तुमची आणि अशा बहुसंख्य समाजाची दुखावली जाते, याची जाणीव करून द्यायला प्रशांत भूषणांनी ते उदाहरण दिलं नसेल, त्यांच्या मनात कृष्णाचा अपमान नसेल, पण बघा ज्याप्रमाणे हिंदू दुखावले जातात त्याचप्रमाणे रोमिओचं नाव घेतल्यामुळे इतर धर्मीय दुखावले जाऊ शकतात, म्हणून हे नाव देऊ नका. रोमिओचं नाव घेऊन कोणते धर्मीय दुखावले जाणार मला सांगा? कादंबरी, कथा कादंबरीतलं पात्र घेतल्यानंतर किंवा नाटकातलं पात्र घेतल्यामुळे कोणीतरी लोक दुखावले जातात. जर असं होत असतं ना, तर ज्या दाखवल्या जातात ना मालिका, त्या मालिकांमध्ये जाणीवपूर्वक नोकरांची नावं शंकर कृष्ण अशीच ठेवली जातात. आमच्या नाही तेव्हा भावना दुखावतो. उगाच काहीतरी या म्हणण्याला काय अर्थ आहे? रोमिओमुळे कोणाच्या जर भावना दुखवत असतात तर सरळ तसं म्हणायचं की रोमिओमुळे यांच्या भावना दुखावल्या जातात. मी समर्थन मुळीच करत नाहीये. मी काय आहे ते सांगितलं फक्त. नाही, पण प्रसन्न मुख्यतः हा ज्यावेळेला आपण प्रतीकांबद्दल बोलतोय आणि शिवडे जसं म्हणाले, प्रशांत भूषण यांनी ज्या स्वरूपामध्ये मत व्यक्त केलेलं आहे त्यामध्ये ते स्पष्टपणे काय म्हणतात, तर तुम्ही अँटी रोमिओ स्क्वॉड अशा स्वरूपाचं नाव हे या पूर्ण मोहिमेला का दिलं? तुम्ही ज्यांना दैवत मानता अशा कृष्णाचं नाव तुम्ही द्यायला हवं होतं, कारण त्या कृष्णाच्या ज्या लीला होत्या त्या जर बघितल्या तर त्या या रोमिओन सारख्याच आहे. अशा स्वरूपाचं स्पष्ट वक्तव्य जे आहे ते भूषण यांचं आहे. त्यामुळे खूप सौम्यपणे बोलताय. अगदी, पण सौम्यपणेच बोललं पाहिजे, कारण मी पत्रकार आहे. त्यांनी इव टीझर म्हटलंय. नाही, इव टीझर याचा अर्थ अतिशय घाणेरडा होतो बरं का. कृष्ण तसा नाही, छेडछाड करणाऱ्या कृष्णासारख्या आहेत असं म्हणूया. तरी पण मी काय म्हणतो, जर अशा स्वरूपाचं वक्तव्य असेल तर हे उघडपणे कोणाच्या तरी धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न म्हणूनच बघितलं जाईल, ज्या स्वरूपाचं वक्तव्य. कारण तुम्ही ज्यांना देव मानतात त्या कृष्णाच्या ज्या लीला आहेत त्यांना का म्हणून तुम्ही प्रतिकात्मक नाव दिलं नाही असा प्रश्न विचारणं म्हणजे कोणाच्या तरी धार्मिक भावना दुखावणं, अशाच पद्धतीचं वक्तव्य. मी सोनीजी आणि तुमच्याकडे येतो आणि मला पुण्याला पण जायचंय. त्यापूर्वी एक छोटासा ब्रेकच्या नंतर हाही विषय पण घेत मुळात आपण अशा या स्क्वॉड पर्यंत जाणार आहोत. कृष्ण वगैरे नाव ठेवण्याचा भागच नाहीये, रोमिओ पण सोडून द्या. मुळात अशी स्क्वॉड ठेवून दंडेलशाही आणायचा अधिकार दिला कोणाला? हे आपण करतो का? ऍडल्ट पुरुष स्त्री पुरुष अर्थातच जर का जबरदस्ती असेल तर रोखलीच पाहिजे, पण प्रौढ स्त्री पुरुषांच्या बाबतीत जे काही सोहनी पण सांगत होते की त्याच्यामुळे मुलांवरती संस्कारक्षम वयात विचित्र प्रभाव पडतात, थोडासा तो विषय सुद्धा घेऊयात ब्रेक नंतर. पात्र जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. चर्चा सुरू आहे. प्रशांत भूषण यांचं वादग्रस्त वक्तव्य. त्यांनी अँटी रोमिओ स्क्वॉडची तुलना करताना तिथे मग कृष्णाचं नाव का नाही अशा प्रकारे खोडसाळ प्रश्न विचारून सामाजिक स्वास्थ्य बदलण्याचा प्रयत्न केला. आणि जसं आपल्या मान्यवरांचं म्हणणं आहे त्यानुसार अटेन्शन सिकिंग असं ते बिहेवियर होतं. मी पुण्याला जातो पुन्हा एकदा रुबेन मॅस्करनॅस यांच्याकडे. रुबेन, हे सगळं होत असताना आणि जरी आम आदमी पार्टीशी त्यांचा संबंध आता नसला तरी सुद्धा एक असं जाणवतं की अशी वादग्रस्त विधानं करणं ही प्रामुख्यानं जंतर मंतरच्या नंतरच्या फेजमध्ये ज्या तुमच्या चळवळी होत्या आणि अगदी त्याच्यामध्ये तुमचे जे कवी आहेत नेते त्यांचा सुद्धा समावेश त्यामध्ये होतो. या सगळ्यांच्या या नेहमी भडकाऊ भाषणातून नेहमी मध्येच एकदम असं काहीतरी विधान करायचं, खळबळ उडून द्यायची आणि अगेन फोकस ऑन आम आदमी पार्टी. ठीक आहे, आता जरी संबंध नसला तरी पण तरी सुद्धा हे जी स्कूल ऑफ थॉट आहे हे समानच आहे असं एक लोकांचं मत आहे. नाही, पहिलं तरी हे प्रशांत भूषण जे आहे आमचं पार्टीचं त्यांचा काहीच संबंध नाही, मी परत सांगू इच्छितो ते एक. दुसरं म्हणजे लोकांनी असं विधान करताना ते जे लोक आहे त्यांच्या भावनांशी थोडं संवेदनशील, थोडं सजग राहावं. ते दोन. तिसरं म्हणजे असं कोणी विधान केलं तर त्याचा अर्थ असं नाही की
कायदा लोकांनी हाती घेऊन लोकांवर हल्ला करायचा. मी हे एक दुसरा मुद्दा घेऊ इच्छितो की हे जे भाजपचे तुमचे प्रवक्ते आहेत त्यांना विचारा, तजिंदर पाल बग्गा जे सध्याचे दिल्लीचे भाजपचे प्रवक्ते आहे त्यांनी प्रशांत भूषणवर हल्ला केला आणि ते सध्या ते प्रवक्ते आहे, बरं, भाजपचे प्रवक्ते आहे. तर माझा असा प्रश्न आहे की लोकांना जेव्हा आक्षेप घ्यायचा आहे त्यांनी कायद्याचा चौकटीत आक्षेप घ्यावा. बरं, आणि हा महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. सोनीजी, याला काय उत्तर आहे? कारण तो जो प्रकार आहे, चप्पल फेकण्याचा जो काही प्रकार होता, तो एका विशिष्ट वातावरणात विशिष्ट परिस्थितीमध्ये त्यांच्या हातून घडलेला प्रकार असू शकतो. त्याच्याबद्दल याला कोर्टाच्या आवारात तुमच्या मंडळींनी मारलं, ते तुमच्या पदाधिकारी होते भाजपचे. प्रक्रिया चालू आहे, परंतु तो विषय आणि हा विषय संपूर्ण वेगळा आहे. बग्गा यांना देखील धार्मिक भावना आहे. बग्गा हे धर्माने शीख आहेत, लक्षात घ्या, ते हिंदू नाहीत. तरी देखील त्यांनी याबद्दल गुन्हा दाखल केलेला आहे. एवढंच नव्हे, उत्तर प्रदेशच्या एक काँग्रेसच्या मुस्लिम पदाधिकाऱ्याने देखील प्रशांत भूषणांविरुद्ध लखनौला काल संध्याकाळी गुन्हा दाखल केलेला आहे. नाही, पण या पूर्ण प्रकरणामध्ये न्यायिक प्रक्रिया जी आहे ती होतीये. जर जो संदर्भ दिला जातोय भूषणांवरच्या शाईफेकीचा, त्यावेळेला त्यांचं वक्तव्य हे मुख्यतः देशाच्या फाळणी संदर्भात, काश्मीर संदर्भात आणि काश्मीर हा पाकिस्तानला देऊन टाकावा अशा संदर्भातलं होतं. आणि ही कोणत्याही धार्मिक भावना दुखावणार नाही. त्यांचं वक्तव्य काहीही असो, तुम्हाला आक्षेप घ्यायचा असेल तुम्ही पोलीस स्टेशन जाऊन कंप्लेंट नोंदवा. त्यांच्यावर हल्ला, हल्ल्याचं कोणीच समर्थन करणार हल्ल्याचं कोणी समर्थनच करत नाहीये. मात्र धार्मिक भावना आणि ज्या स्वरूपाचं राष्ट्रद्रोही स्वरूपाचं वक्तव्य हे झाल्यानंतर प्रक्रिया आक्रमक असू शकते. त्याचं कोणीही प्रवक्त्यांनी हल्ला केला आणि तो आज तुमचा फिर्यादी होऊ शकतो का? होऊ शकतो. तुम्हाला त्याला देखील धार्मिक भावना आहे. त्यांना प्रमोशन देऊन ते दिल्ली इकायचा प्रवक्ता आहे. तुमच्या पोटात काय दुखतं ते प्रवक्ते झाले? तुम्ही निषेध करा ना त्यांचा. न्यायिक प्रक्रिया चालू आहे, परंतु त्यांना देखील धार्मिक भावना आहे, त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. अहो, रस्त्यात समोर उभं राहिलेल्या एखाद्या माणसाने आई माईवरून जर शिव्या दिल्या तर पोलीस कंप्लेंट करायला जाणार आहोत. त्या क्षणाला कानाखाली खणखण वाजवणं हे आमचं कर्तव्य असतं. तितकंच देशाला जर कोणी शिव्या देत असेल ना, तर त्याच्याबद्दल असं वागलं तर मला फार मोठं आश्चर्य नाही वाटत. त्याच्यानंतर पोलीस कंप्लेंट करता येते. नाही, पण शिवडे या मताशी चॅनल किंवा आम्ही कोणी सहमत नाही. कोणीतरी वैयक्तिक भावना आहे. हा, पण ही जी भावना आहे ती व्यक्तिगत असू शकते. आपण कोणत्याही प्रेक्षकाला हे शिकवण्याचं कारण नाही की कोणी जर अशा अपशब्द वापरले तर कानाखाली मारा, ही काही आपली शिकवण असू शकत नाही. हा, निश्चितपणे जर देशभक्तीपर अशा वातावरणामध्ये चुकीचं वक्तव्य झालं तर त्यावर एक प्रतिक्रिया येऊ शकते. मात्र कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार दिलेला नाही. एखाद्या स्त्रीचा एखादा गुंड रस्त्यात हात पकडून तिला खेचायला न्यायला लागला तर आपण काय करणार आहोत? पोलीस कंप्लेंट की कानाखाली वाजवणार? आपण त्याला स्त्रीपासून परावृत्त करणं ही आपली त्या वेळेची त्यावेळेला कायद्याने दिलेला तो तुम्हाला अधिकार आहे. कायदा त्यावेळेला तुमच्या संरक्षणासाठी समोर येतो. तर मी त्याला तसंच करू शकतो आणि माझ्या राष्ट्राबद्दल जर अपशब्द वापरले तर मी त्याला तसंच करणार. त्यावेळी प्रशांत भूषण ही व्यक्ती, मी त्याला काही इम्युनिटी देण्याचं मी म्हणत नाही, मी काय वकील नाहीये त्यांचा बसलेला. मी शेवटी मी अशा अर्थानं म्हणतोय तुम्हाला, प्रशांत भूषण ज्यावेळी असं वक्तव्य करतात त्यांच्या चुकीचं असून सुद्धा त्याच्या बोलण्याचा जो हेतू असावा, कारण तो शेवटी माणूस वकील आहे, तो बोलण्याचा अर्थ असा की तुम्ही असं विशिष्ट नॉमिनक्लेचर घेतात, काय रोमिओ घेता, मजनू म्हणता वगैरे. याच्यामुळे त्या शेवटी असं आहे ना, रोमिओ कोण होता हे बघावंच लागणार ना. रोमिओ ख्रिश्चन होता हे गोज विदाउट सेइंग. जो हीर रांझा कोण असणार असते हे गोज विदाउट सेइंग, माहिती आपल्याला. तुम्ही अशा वेळी करताय, पण कादंबरी किंवा नाटकातलं पात्र आणि देव याची तुलना होऊ शकते का? जे त्यांना मांडायचं होतं ना ते त्यांनी सरळ मांडायचं की रोमिओ हे नाव का घेतलं जातंय म्हणून, आणि त्याला विरोध करायचा. त्याच्याकरता देवाला मध्ये आणण्याची त्यांना काही गरज नव्हती, हे तितकंच खरं आहे ना. पण त्यांनी ते जाणीवपूर्वक आणलं कारण एकच की माहिती आपल्याला काही होणार नाहीये आणि फार फार तर लोक आरडाओरडा करतील आणि आपल्याकडे लक्ष वेधलं जाईल. लक्ष वेधलं जाणं याच्यापेक्षा दुसरं काय असल्यापासून आणि आता आज आम आदमी पार्टीत नसल्यानंतर देखील प्रशांत भूषण यांची वादग्रस्त वक्तव्य करायची सवय जी आहे ते अव्याहतपणे चालू आहे, जेणेकरून त्यांना प्रसिद्धी मिळते. मी गजदीव यांच्याकडे जातो. गजदीवजी, या सगळ्या पार्श्वभूमीवरती म्हणजे रोमिओचं नाव असून सुद्धा, आता रोमिओ काही ख्रिश्चन धर्माचं प्रतीक नाही किंवा त्याला तशा आयडेंटिटीने बघितलं जात नाही, पण तरी सुद्धा तो शेक्सपिरियन नॉव्हेल मधला एक पात्र असल्यामुळे एक कल्चरल एरिया कोणता असणार हे आपल्याला उघड येतं की ते कॅथोलिक ख्रिश्चन आणि ते वातावरण सगळं आहे. मला विचारायचा मुद्दा असा आहे की अशी काहीतरी वक्तव्य, मग ते प्रशांत भूषण असो नाही तर इतर कोणीही मंडळी असो, असं करून
हिंदुत्ववाद्यांच्या हातामध्ये आयतच शस्त्र देतात का, असं तुम्हाला वाटतं का? आजकाल हिंदुत्ववाद्यांची परिस्थिती अशी झाली की कुठल्याही गोष्टीला एकदम ते भावना म्हणतात. आता रोड साइड रोमिओ किंवा रोड रोमिओ हे शब्द काही तसं नवा नाही मराठी भाषेत, तरी वर्षानुवर्ष वापरला जातोय. आणि कुठल्याही ख्रिश्चन माणसाने तो आपला माणूस आहे किंवा आमचं पात्र आहे असं कुठेही म्हटलेलं नाही. एक इंग्लंड मधला तो शेक्सपियरच्या नाटकातलं पात्र होतं आणि ते पात्र त्या पात्र म्हणूनच आम्ही त्याच्याकडे बघतो. पण ती भावना आणि हे करणं, त्याच्यावरून मग इतर धर्मातल्या लोकांवर टीका करणं, ही जी आजकाल प्रथा जी सुरू झाली ना, ती अतिशय ह्या देशाच्या दृष्टीने वाईट आहे. आम्ही अतिशय मुठभर आहोत, मुठभर देखील नाही, ख्रिश्चन किती उठभर पण नाही, 2-2.5%. परंतु प्रत्येक ठिकाणी मग ते ख्रिश्चन कम्युनिटी असं ते करणं, त्यांच्या हे धर्मावर आणणं ही अतिशय वाईट प्रथा होती. आम्हाला तुम्ही मुठीत धरलं आणि हे केलं तर आम्ही चिरडून जाऊ शकतो. परंतु त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमच्या सगळ्याच गोष्टीत, आमच्या सगळ्या भानगडीमध्ये किंवा आमच्या सगळ्या भावनावर तुम्ही हल्ला करणं. कोण करते हल्ला? नाही, एक छोटा भाऊ गजदेव कोण करताय हल्ला, कोण करताय? ही भीती तुम्हाला कोणापासून वाटते? गजदेवजी, ही भीती तुम्हाला कोणापासून वाटते? शब्दातला आम्हाला काहीच आग्रह नाही, आमचा आग्रहच नाही. आम्ही कृष्णालाही मानतो. कृष्ण हे फार मोठं पात्र होतं. कृष्ण हा फार मोठा देव होता आणि त्याच्यावर विश्वास आहे लोकांचा, आम्ही मानतो ते. गजदेवजी तुम्ही ऐका, गजदेव मी प्रसन्न बोलतोय, अँकर बोलतोय मी. गजदेव, तुमच्याशी जसं वागायचं गजदेव तुम्ही त्यांच्याशी वागा. हे माझ्या जीवनातलं सगळ्यात. रुबीन, त्यांना तुम्ही माझा प्रश्न कन्वे कराल का प्लीज? त्यांना बहुधा ऐकायला येत नाहीये. माझा प्रश्न असा आहे, त्यांना भीती कुणापासून वाटते? आपल्या सगळ्या बंधुभावांना समोर असतानाही कृष्णाने सांगितलं. बोला रुबीन, तुम्हाला भीती कुणावरून लागतं? कुणापासून भीती वाटते तुम्हाला? ही त्यांना प्रश्न विचारा, भीती कुणापासून वाटते? कुणावरून लागतं त्याचा प्रश्न आहे तुम्हाला. काय झालंय की भीती हे वारंवार जे बोलले जातात ना, की दहशतवाद सारख्या पद्धतीने की कुठे हल्ले करणं, ख्रिश्चन कम्युनिटीवर हल्ले करणे, चारी फोडणे, लोकांना मारणे, पालकांना हे करणे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्याची भीती निर्माण झालेली. बरं, एक्झॅक्टली. अँटी रोमिओ स्क्वॉड हा मुद्दा फक्त एका स्क्वॉड पुरता उरत नाही, हे कल्चरल राजकारण असतं. शेवटेजी मी पुन्हा सांगतो, याच्यात त्यांनी कदाचित उघडपणे काही गोष्टी बोललेल्या नाहीयेत, आपल्याला कल्पना आहे. पण शेवटी ख्रिश्चन काय केंद्रांवरती, चर्चवरती हल्ले ईशान्य भारतात कुणी केले आपल्याला माहिती आहे. त्यामुळे रोमिओ या शब्दाच्या मागचं कल्चरल राजकारण ज्याला उघड्या डोळ्याने दिसतं त्याला ती भीती वाटते. निलेश, अगदी. पण प्रशांत भूषण यांनी केलेलं वक्तव्य जे होतं ते त्या अर्थानं होतं की नाही हा मुळात या ठिकाणचा प्रश्न आहे. हा, कारण रोमिओ या शब्दासाठीचा म्हणून त्यांनी तो धार्मिक असा वाद तयार करण्याचा प्रयत्न केला का, तर तसं सध्या तरी दिसत नाही. मात्र हिंदू धर्म हा नेहमी अत्यंत सकारात्मक आणि सर्वसमावेशक असा आहे आणि त्यामुळे इतक्या छोट्या छोट्या अशा कारणानं हिंदूंच्या भावना भडकणं हे मुळात खूप चुकीचं आहे. मुस्लिम समाजानं पैगंबरावर केलेलं वक्तव्य आणि त्यावरून भावना भडकणं मुस्लिम समाजाचा तो मूळ स्वभाव आहे. आक्रमक होणं आणि अशा स्वरूपामध्ये आक्रमकाचे नाही सोडून देण्याचं मी म्हणतो नाही. त्यांनी हल्ले करायचे, त्यांनी ओबी व्हॅन जाळायच्या, ते सगळं चालायचं. पण हिंदूंनी मात्र जाऊन तक्रार करायची. म्हणूनच हिंदू हा जागतिक पातळीवर मार खात आला. हे जे सांगतायत मार खात आलो, आमच्या भावना दुखावल्या जातात. जे मोठेपणे हिंदू धर्मातलं ते वाढीला लावायचं की इतरांचे दुर्गुण आहेत ते तुमच्या धर्मामध्ये आणणार. एक गोष्ट लक्षात घ्या, हल्ल्याचं मी कुठेही समर्थन करत नाही, करणार नाही. पण प्रशांत भूषणांनी कोणावर हल्ला केला? त्यांनी जे वक्तव्य केलं, वक्तव्याच्या माध्यमातून ना, हे वक्तव्य भावानं दुखावणार आहे. गजदेव काय म्हणताय? गजदेव रिपीट करा, काय म्हणताय तुम्ही? काय म्हणाला तुम्ही आता?
आता ह्या चर्चेमध्ये भाषण आपण ऐकतो आहोत की ठोकलं पाहिजे, हाणलं पाहिजे, मारलं पाहिजे. याच्यापेक्षा आणखी किती वाईट पद्धतीने भाषा वापरली जात असेल. असं बोललो मी. मोठे भाऊ आहात तुम्ही. तुम्हाला मराठी कळत नसेल बहुतेक, तुम्हाला मराठी कळत नसेल हा माझा दोष नाहीये. मी आधीच सांगितलं की असे कुठेही हल्ले केले जाऊ नयेत, उलट हल्ले केले तर त्याचा निषेध करीन, इतकंही मी सांगितलं. पण याचा अर्थ आम्हाला भावना नाहीत असं नाही, आणि भावना दुखावल्या जातात त्याचं आत्ता कुठेतरी समोर यायला लागलंय की आमच्या भावना आहेत आणि त्या दुखावल्याही जाऊ शकतात. या देशातल्या बहुसंख्याकांचं हेच दुर्दैव आहे आणि म्हणून हे बोलावं लागतं नाईलाजानी. याचा अर्थ कोणाला मारावं असं माझं म्हणणं मुळीच नाहीये, कारण उदारमतवादी आहोतच. निलेश खरे आणि माझं जे बोलणं चाललेलं होतं हा तात्विक भाग आहे. याचा अर्थ खरंच उठून कोणीतरी कोणाच्या तरी डोक्यात काठी आणावं. आताही मी असं म्हटलं नाही की प्रशांत भूषणांना धरून मारावं, पण देव ज्या वेळेला मध्ये आणला जातो ना त्यावेळेला कोणाच्याही भावना या दुखावल्या जातातच, यात वाद नाही. अहो पण मी तेच म्हणतो, हिंदू म्हणून प्रत्येक इतक्या छोट्या छोट्या गोष्टीवर छोटी गोष्ट जर नाही. आपण भावना विवश होणार असू, अहो पण किती भावना विवश व्हायचं. श्रद्धास्थान मध्ये नाही आणता कामा कोणाचंही, पण मग ते मुसलमानांचं असेल, ते ख्रिश्चनांचं असेल, बौद्धांचं असेल, कोणाचंही असेल, श्रद्धास्थान मध्ये आणता कामा नाही. पण त्यांची श्रद्धास्थानं 1 किंवा 2 आहेत, आपली लाखो करोडो श्रद्धास्थान आहेत. आता कोणत्या कोणत्या श्रद्धास्थानाला सांभाळायचं यांच्याबद्दल तर नाहीच नाही, कारण हे तर मानबिंदू आम्ही पूर्ण पुरुषांना मानतो. आम्हाला साधे साधे शब्दांचे अर्थ सुद्धा माहिती नाहीत, कारण आमच्यापर्यंत पोहोचवण्याची कुठचीही व्यवस्था नाही. त्यामुळे ही सगळी अवस्था होते. यांना कृष्णाबद्दल बोलायचं होतं, मग 16,000 स्त्रियांशी त्यांनी विवाह करून त्यांना एक सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. ते का नाही हे सांगत? त्यांनी दुष्टांचा संहार केला. ते का नाही सांगितलं? त्यांनी द्रौपदीच्या लज्जारक्षणाकरता ते धावून गेले. ते का नाही हे सांगत? वाटेल ते बोलतात कृष्णाच्या बद्दल, निरर्गल फक्त तोंड दिलं म्हणून बोलायचं. ते नाही बोलत, त्यांच्याकडे कशाला बोट ते नाही, पण तरी सुद्धा भूषणांच्या बद्दल मला अनेकदा माझं इम्प्रेशन आहे की हिंदुत्ववादी, तुम्ही नाही पण हिंदुत्ववादी खास करून उत्तरपट्ट्यातले ते अशा संधीच्या शोधात असतात. आणि एक कोणीतरी प्रशांत भूषण असो, नाही तर कोणीतरी दुसरा मौलवी असो, नाही तर कोणी असो, एक जरा त्याने चूक केली की अख्खी ट्रोल ब्रिगेड सुरू होते, हे अख्खं सगळ्यांचा द्वेष तयार होतो आणि त्याला हिंदू धर्म खतरे में. शेवटी या हिंदुत्ववाद्यांना हिंदू धर्म हा इस्लाम बनवायचं की काय, हिंदू इस्लाम बनवायचं की अशी शंका येते मला. की आम्हाला मशिदीत जाणारा जसा इस्लाम मुसलमान असतो 5 वेळा नमाजी, तसा आम्हाला पूजा घंटा बनवणारा आणि आम्हाला प्रचंड ताकदवान असा हिंदू बनवायचा आहे. मला वाटणारं मानसिक कारण असं असावं कदाचित, सांगतोय नेमकं माहित नाही, आणखीन अभ्यासकांनी त्याच्यावरती मत व्यक्त करावं. जास्त काळ जो मुघली आक्रमकांचा जो भाग होता ना, राज्य वगैरे करणं, हा सगळ्यात जास्त त्रास बहुतेक उत्तरेकडच्या पट्ट्याने आपल्यापेक्षा सगळ्यात जास्त भोगलेला आहे. कदाचित इतक्या 1000 वर्षांच्या जवळपास त्यामुळे कदाचित त्यांची ती उग्र प्रतिक्रिया त्यांच्यामधून कुठेतरी झिरपत आलेली असेल. आज म्हणजे तशीच राहायला पाहिजे असं माझं म्हणणं मुळीच नाही, पण असू शकेल. मानसशास्त्रीय विश्लेषणात्मक रीतीने मी फक्त बोलतोय, बाकी काही नाही. ठीक आहे. मी एक शेवटचा प्रश्न संपवण्यापूर्वी निलेशकडे येण्यापूर्वी, सोनीजी, ह्या सगळ्या मुळात वादासाठी शेवडे चिडणार त्या किंवा तिकडे ते बिशप्स ते चिडणार, ह्याचं मुळात सुरू होतं हे सगळं एका स्क्वॉडच्या नावाने. मुळात तो हेतू नाही. तुम्ही स्वतः सुद्धा तुम्हाला मान्य होतं की खरं तर लफंगे लुच्चे वगैरे नावं देता आली असती तरी सुद्धा अँटी रोमिओ स्क्वॉड हे तुम्ही देता, त्यावेळी तुम्ही कल्चरल पॉलिटिक्स त्यांना मागे खेळत असतात. हे का करता तुम्ही? फक्त एकच मी बोलतो मुद्दा की रोमिओ हे नाव आता नाही कॉइन केलेलं कोणीही. रोमिओ हे नाव कित्येक वर्ष आपण ऐकतोय, प्रतिष्ठा मिळून कित्येक वर्ष आपण ऐकतोय, आपण टीव्ही मधून सुद्धा ऐकतोय, आपण सिनेमांमधून सुद्धा रोमिओ हे तुम्हाला क्रॉस करून सांगू मी तुम्हाला, आपल्या घटना निवडल्यानंतर आणि गेल्या 50 वर्षाच्या इतिहासानंतर मराठीमधले काही शब्द आहेत हे जाणीवपूर्वक टाळले जातात, कारण ते जातीय दुखामुळे. उदाहरणार्थ चांभार चौकशा हा शब्द आपण टाळतो मुद्दामून बोलायला. बरोबर आहे. आपण आजकाल असे असंख्य शब्द आहेत, कारण त्याच्या मागे एक आपण असं मानलेलं की आता हे शब्द आपण काढायचे आणि त्याला मान्यता मिळून द्यायची नाही. जे आपण लोकल लिंगो मध्ये आता वापरत नाही ते शासकीय वापरणं तर प्रश्नच नाहीये, म्हणून माझा रोमिओ शब्दाला आक्षेप आहे. बोला. मग बरोबर आहे की मग तो टाळायला काही हरकत नाही. एक्झॅक्टली, काही हरकत आणि ते स्वतः मान्य करतायत. आता हे जे स्क्वॉड जे निर्माण झालेलं आहे त्याच्यामध्ये हेतू हा काही आक्षेपार्ह असं म्हणता येणार नाही, कारण त्याच्यामध्ये लॉंग पुढचा फार मोठा विचार आहे की बालपिढी ही जी काय बालमनाची पिढी आहे त्याच्यावर समजा एक तर ती दंडेलशाही मान्य नसली तरी समजा तुम्हाला ते एक स्क्वॉड सुरू करायचंय, रोमिओ शब्द का हवा तिथे? एकदा कॉइन झालेला आहे. वास्तविक त्याच्यासाठी दुसरा कुठलाही शब्द चांगला सुचवता आला असता. मजनू का नाही? कारण प्रॉब्लेम होईल ना, कारण त्यागीना प्रॉब्लेम होईल मग उत्तर प्रदेशमध्ये मजनू शब्द वापरला की. बिलकुल नाही. त्यामुळे एक अजूनही त्या शब्दाला कुठली तरी चांगली रिप्लेसमेंट, कुठलाही चांगला प्रतिशब्द आपण काढू शकतो आणि जेणेकरून रोमिओ या शब्दामुळे कुठल्याही समाजामध्ये
म्हणजे जॉन आपले जे पाहुणे जे आले दुर्योधन अँटी दुर्योधन स्क्वॉड का नाही? दुर्योधनने तर नको ती मागणी केली होती, मांडीवरच बसवायची इच्छा केली होती. अँटी दुर्योधन स्क्वॉड का नाही? स्क्वॉडचा जो हेतू आहे त्या स्क्वॉडच्या हेतूबद्दल कुठल्या त्याचा आक्षेप घेणं हे योग्य होणार नाही. ठीक आहे. परंतु त्याच्याबद्दल नाव जे ते सर्वसामान्यांना ऍक्सेप्टेबल होईल म्हणजे असेल असं असायला काही एक हरकत नाही. निलेश, पण या निमित्तानं एक विकासाचा चेहरा किमान मोदी दाखवण्यासाठी तरी करत होता आणि त्यागी आल्यानंतर योगी आल्यानंतर सुद्धा वाटलं होतं की ठीक आहे याच्या हातून का होईना तर विकासाचा अजेंडा पुढे आणला जाईल. पण जे काही चाललेलं आहे आता हे अँटी रोमिओ स्क्वॉड हा काही छोटा मुद्दा नाहीये. एक संपूर्ण उत्तर प्रदेश हे देशाच्या आकाराचा राज्य आहे का, तिथे या गोष्टी चाललेल्या आहेत, याला कसं घ्यायचं? नाही, आत्ता जर सोनी म्हणाले की मुख्यतः या पूर्ण अँटी रोमिओ स्क्वॉडचा जो हेतू आहे त्यावर आक्षेप घेण्याचं कारण आहे. निश्चितपणे त्याच्यावरही आक्षेप घेतला जाऊ शकतो. ज्या स्वरूपामध्ये दोन वयस्कर अशा पुरुष आणि स्त्री किंवा युवकांनी एकत्र येऊन जर प्रेमात म्हणून काही कुठे बसून चर्चा जरी करत असले, ते मे बी कोणत्या चुकीच्या गोष्टी करत नसतील तर त्यांनाही मारझोड करणं, त्यांना मीडियासमोर आणणं हे कितपत योग्य आहे? मुख्यतः सांस्कृतिक पातळीवर म्हणजे सांस्कृतिक दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न अशा माध्यमातून होतोय का, हाही या ठिकाणी प्रश्न आहे. आणि त्यामुळे त्याचा पूर्ण हेतू जो आहे तो शुद्ध आहे असं म्हणण्याचं काहीही कारण नाही. दुसरीकडे रोमिओ शब्द का वापरला गेला यावर आक्षेप असू शकतो, मात्र त्यासाठी म्हणून कृष्ण हा शब्द वापरा हेही सांगणं चुकीचं आहे. बरोबर. आणि तेही ज्याला तुम्ही तुमचा देव मानता त्या कृष्णाला तुम्ही इथं का नाव देत नाही, अशा स्वरूपाचा प्रश्न निर्माण करणं निश्चितपणे प्रशांत भूषण यांचं वक्तव्य हे निषेधार्ह आहे, कारवाईला पात्र आहे. आणि म्हणूनच काही प्रमाणावर त्यांनी माफी जी आहे ती या ठिकाणी मागितलेली आहे. मात्र मी पुन्हा एकदा मुद्द्यावर येईल की हिंदू धर्म हा सहिष्णू म्हणून ओळखला जातो. तो इतर अनेक धर्मांना योग्य जीवन क्रमाचा असा एक मार्ग सांगत असतो आणि त्या धर्मात म्हणून प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर अशा स्वरूपामध्ये संवेदनशील होणं, खूप मोठ्या प्रमाणावर आक्रमक होणं, त्याचा विरोध करणं हे मुख्यतः धर्म जे शिकवतो आपल्याला त्याच्यापेक्षा वेगळ्या वाटेनं जाण्याचा म्हणून एक मार्ग आपण दाखवतोय का, हाही मुद्दा या ठिकाणी निर्माण होतो. आणि म्हणून हे जरी मुद्दे उपस्थित होत असले तरीही प्रशांत भूषण यांच्या वक्तव्याचं, कृष्णा संदर्भातल्या वक्तव्याचं कुठेही समर्थन होऊ शकत नाही. कार्यक्रमाच्या शेवटी ठीक आहे, प्रशांत भूषण यांच्या वक्तव्यापुरता बघायचं झालं तर गोष्टी चुकल्यात असं वाटतं. पण एकदा ही लाईन जर का ओढायची म्हटली हिंदुत्ववाद्यांनी तर आपल्याला आठवत असेल परेश रावल आणि अक्षय कुमारने चित्रित झालेला एक चित्रपट आला होता ज्याच्यामध्ये अक्षय कुमार हा कृष्ण दाखवलेला आहे, जीन्स टी शर्ट मधला कृष्ण. उद्या त्याच्यावर आक्षेप घेतले जातील, उद्या मच्छिंद्र कामीच्या वस्त्रहरणावर आक्षेप घेतले जातील कारण तिकडचा काहीतरी मालवणी शिव्या वगैरे घेतलेला कृष्ण दाखवलेला आहे. एकदा ही लाईन सुरू झाली तर एक टोक जसं ते गाठतायत, ते भूषण असतील कदाचित, दुसरं टोक गाठायला वेळ लागणार नाही, ज्याची सुरुवात उत्तर प्रदेशमध्ये झालेली आहे ती टाळावी. म्हणून सहिष्णुतेचा गजर जो निलेश म्हणते तो आपण लक्षात ठेवावा. ते चुकीचंच आहे पण म्हणून निरक्षीर विवेक आपल्याला ठेवावा लागेल. तेवढ्यासाठी ही चर्चा होती ज्याला आपल्याला शेवटी जी तुम्ही वेळ दिला, गणेश सोनी, रुबेन मास्करनास आणि जॉन गजदेव, सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.